हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर हा आम्ही गावात गेलो होतो त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मम्मी प्रिशासोबत खेळत होते. नेताना मास्क घेऊन आलो होतो आम्ही. तर प्रांजलना प्रिशाना कोणती पण गोष्ट घ्यायची म्हटली ना लगेच रडती, मला पाहिजे म्हणजे पाहिजेच करते. तर हे मास्क होतं, म्हणजे हे मास्क तिला आधीपासून घ्यायचं होतं. तर आम्ही घेतलेलं पण ते दुसरं होतं आणि तिला अशा प्रकारचं घ्यायचं होतं, पण त्यावेळेस ते नव्हतं. आणि मग कापड बाजारात त्याला दिसलं आणि ते लगेच रडायला लागलं, नाही मला पाहिजे. मग ते शेवटी घेतलंच. आणि मग मी अशी मस्ती करत होती, पण किती डेंजर वाटते ते बघताना. मास्क बघा ना, म्हणजे एखाद्या जोकरसारखं फेस असल्यासारखं, म्हणजे डेंजर. रात्रीचं कोणी म्हणजे घालून झोपलेलं असलं एखादा माणूस घाबरणच. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी चालले होते, आज मी आले मुंबईला. म्हणजे आता हा व्हिडिओ आधीचा आहे, पण म्हटलं थोडंसं शॉर्ट तुम्हाला मम्मीचे शेअर करावं. तर जाताना माझ्या अजिबात शूटिंग होत नाही, म्हणजे मम्मीला पाया पडताना, हळदी कुंकू लावताना. म्हणजे तुम्हाला सांगते, पप्पा आमचे एवढे घाई करतात. मला त्यावेळेस मोबाईल हातात घ्यायला पण चान्स नाही भेटत आणि आवरायलाच म्हणतात आवर म्हणून. मला कोणतं शूटिंग करता नाही आले, जाताना नाही, काय नाही, कसलीच शूटिंग करता नाही आली. मम्मीची माझी शेवटची म्हणजे पण असं गळा भेट झाले ना, एवढी घाई करतात आमचे पप्पा. दरवेळेस जाताना ना, मुंबईला येताना लई घाई करते. त्यांचं म्हणणं आहे बस नाही चुकली पाहिजे आणि 1 तास मला तिथं बस स्टँडवरती बसवतील बरं का, असं ते करतात. तर रिक्षावाल्याला फोन केला, तर रिक्षावाला फोन नव्हता उचलत. तर भाऊ बोलला मी गाडीवर सोडवायला येतो, आणि लगेच रिक्षावाल्याचा फोन आला. मग आम्ही रिक्षाने गेलो, बसायला आले. मम्मी म्हणजे मला एवढं वाईट होतं, फक्त मी मम्मीची एवढी शूटिंग काढली. आणि मला ना जाताना ना लय रडायला येत होतं, कारण मम्मी एवढे दिवस महिनाभर माझ्यापाशी होती आणि मी पण थोडे दिवस राहिले. एवढं म्हणजे कठीण झालं होतं, म्हणजे लय रडायला येत होतं मला. पण शूटिंग वगैरे काही काढली नाही, कारण मला टाईमच नाही. पप्पा मला काहीच शूटिंग वगैरे करू देत नव्हते. आणि मम्मीला पण वाईट वाटलं, म्हणजे माझी शेवट अशी भेटच नाही झाली की शूटिंग वगैरे तुम्हाला, म्हणजे जे क्षण आहेत ते टिपण्यासाठी. तर असं झालं. आले नंतर मी मुंबईला आले, आणि ह्यावेळेस मी एकटीच प्रवास करणार होते. तर ह्यावेळेस पण मला खूप वाईट वाटत होतं, नाही का. मम्मी एवढे दिवस होती, आता मुंबईला नवीन घर, नवीन ठिकाण आणि सगळं नवीन होतं. त्याच्यामुळं नाही का, जर मी आधीच्या रूममध्ये जाणार असेल तर मला काहीच नसतं वाटलं, पण मी नवीन ठिकाणी जाणार होते, त्याच्यामुळे मला जास्तच वाईट वाटत होतं. आणि वाईट ह्या गोष्टीचं पण वाटत होतं की ह्यावेळेस पप्पा पण नव्हते सोडवायला, मी एकटी जाणार होते, एकटीचा माझा प्रवास होता. तर पहिल्यांदाच मी एकटीचा प्रवास. आता तुम्ही म्हणतात तू काय धुण्याची आकृतीच करत नाही, प्रवास सगळे करतात, पण मुलींना घेऊन, अशा छोट्या मुलींना बॅग वगैरे, मी एकटी प्रवास करू शकते. पण मला भीती कशाची असते सांगू का, की बसमध्येच बंद पडली आणि नंतर ते दुसऱ्या बसमध्ये बसून देतात कधी. मग मी एवढं बॅग घेऊन, मुलींना घेऊन कसं हँडल करू, मला त्याच्यामुळे जास्त भीती वाटते. नाही तर मी प्रवास एकटी करू शकते, काहीही हरकत नाही आहे. तर मग मस्तपैकी पप्पा वाट बघत होतो बसचं, आणि 1 तास झालं बरं का आम्ही बसची वाट बघत होतो. आणि पुरी एवढ्या वैतागल्या होत्या, त्यांना गरम पण होत होतं, आणि ते जे कपडे घातले होते ते एवढे गरमीचे होते, म्हणजे हवाच नव्हती येत. आणि 1 तास आम्ही बसलो. शेवटी बस आली, मुलींनी अशी छान हवा घेतली आणि त्यांना बरं वाटत होतं, कारण एवढं गरमच होतं बस स्टँडवरती की त्याचं नाव ते. मग थंड हवा सुटली, त्यांना बरं वाटलं. आणि माझा इथून पुढचा प्रवास एकटीचा चालू झाला. तर माहीत नव्हतं घरी जाऊन आता कसं होणार आहे, काय होणार आहे, कारण नवीन ठिकाणी. आणि आल्यावरती काय झालं, घरी गेल्यावरती ती तुम्हाला सांगणंच कसं काय झालं, कसं नवीन घर आहे. तर इथं मिस्टर मला घ्यायला आले ते पनवेलच्या बस स्टँडवरती. तर आलो इथे, ह्या घरामध्ये लिफ्ट आहे बरं का. तुम्हाला काही शूटिंग वगैरे माहीत नाही, कारण थोडे दिवस शूटिंग काढले, तसंच आम्ही गेलो होतो गावाला. तर लिफ्ट आहे या बिल्डिंगमध्ये. तर आता लिफ्टचे व्हिडिओ, आता तुम्हाला छान व्हिडिओ बघायला भेटतील ह्या ठिकाणचे. तर नवीन ठिकाण मला त्यांना म्हणजे कसं तरीच होत होतं, पोटात असे माझे गोळे येत होते. आता माझं कसं होणार, मला करमन काय इथं, आणि काय होईन, असंच माझं चाललेलं होतं. पण आता काय करणार, आता आपल्याला राहावंच लागणार आहे ह्या ठिकाणी. तर मुलींना पण नव्हतं करमत, आणि ह्यावेळेस मला लयच वाईट वाटत होतं. आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आत्ताच आले मुंबईच्या घरात, म्हणजे बराच वेळ झाले आले. तर खूप सारे बदल केलेत, कारण घराचं थोडंसं काम बाकी होतं. तसंच आम्ही गावी गेलो होतो, आणि त्यांनी ते चावी आम्ही त्यांच्याकडेच ठेवली होती, मग ते काम पूर्ण केलं आहे त्यांनी. तर पसारा आता भरपूर झाला आहे, तुम्हाला दाखवते. एवढा पसारा झाला आहे, भांडे तर 1 दिवस राहिले आणि आम्ही गावाला गेलो, तुम्हाला माहिती. तर इथे ते आल्याला माहिती, इथे तेल सांडलं आणि सगळा पसारा आहे. आता बघा हे भांडे ते, तर हे सगळे भांडे घासायचे.
सगळं रॅक वगैरे पण सगळं खराब झालंय. आता चला मी सगळं घासणार आहे. सगळी धूळ बसली धूळ, कारण मी जाताना पण भांडे नव्हते घासले, म्हणजे जेव्हा आलतो ना आम्ही रूम बदलताना तेव्हा मी पसारा वगैरे काहीच नव्हतं आवरलं, कारण नाही का म्हटलं परत आता गावी जायचे, परत धूळ होणार. आणि फक्त 2 दिवस होतं आम्ही, ते लागणारच मी हे केलं तर भांडे वगैरे जसे लागत तसे घासले होते. तर चला आता आवडतो पटपट, म्हणजे आम्ही त्यावेळेस फक्त 2च दिवस राहिलो होतो नाही का. आणि लगेच आम्ही पसारा हे केला, गावाला जायची तयारी केली. तर सगळं हॉल वगैरे सर्व स्वच्छ केलं आहे. तर टी व्ही तर ते सगळं फिट केलं होतं, हॉल वगैरे सर्व स्वच्छ केलं आहे. तर आवडते आता, भांडे वगैरे घासते. आणि मम्मीची आठवण येते, कारण ती होती तवा नाही का जर हे वाटायचं. तर आता यांना टी व्ही नाही, मग यांना पाहिजे फोन, प्रत्येक मोबाईल पाहिजे असं झालं. मोबाईल पाहिजे आणि टी व्ही आपला बंद आहे. तर असं झालं टी व्हीचं कलेक्शन वगैरे, केबल घ्यावं लागेल. तर डिश टी व्ही आहे तर हेल्पलाईन नंबरच लागत नाही डिश टी व्हीचा, असं झालं. डिश टी व्ही हेल्पलाईन नंबर लागत नाही, तर लगेच ते टाटा स्कायवाले बसवायला आले असते, पण ते लगेच मध्ये 200चा रिचार्ज टाका, लगेच आम्ही तुमचा हेल्पलाईन नंबर ऐकू, असं झालं. काय करावं काय सुचा नाही, केबल टाकावा का काय करा नाही. तर मला तर असं वाटते प्रांजलमध्ये वायफाय टाका, पण वायफायला ही डब्बी आहे ना ही खराब झाली, त्याला 1200 रुपये खर्च. तर मग मी म्हटलं आता 1200 रुपये सध्या तर वायफायची गरज नाही, कारण माझ्याकडे आहे 5G नेट आहे, ते चलते आता अनलिमिटेड 5G नेट. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं केबलच बसवा. तर टी व्ही चाला नाही, केबल बसवा मला असं वाटतं. बघूया गरम होतंय ना प्रमाणाच्या बाहेर, गरम होतंय इथं. तरी खिडकी आहे बरं का इथं. तर मस्तपैकी स्वयंपाक केला आहे, चिकनचं कालवण केले, इकडं भात लावला, इकडं मस्तपैकी चपात्या केल्यात. आता जेवायचं आहे, फक्त लय अवतार झाले आणि मी काही पण पडली बरं का गावाला जाऊन, आणि घाम पण लय येते. मस्त कालवण शिजू देते, आता जेवायचं. पेक्षा झोपली, थंडी हवा येते, खिडकी आहे पण थंडी हवा नाही येते, असं झालं. इकडं आहे मतलब इथं समोरच बिल्डिंग, म्हणून हवा नाही येत एवढी, हवानं दबली जाते, असं झालं. तर त्याला मम्मीला फोन लावायचा आहे मला, मम्मीला फोन नाही लावला मी अजून, काय करते काय नाही. आठवते ती, कारण कसं इथं मी तिच्यासोबत 2-3 दिवस घालवलेत, म्हणजे महिनाभर काम होत्यात ती, थोडीशी आठवण होती, मी काय करणार. चला आता जेवायचं.